बुलेटिनच्या सुरुवातीला शेअर मार्केटमध्ये एक ब्रेकिंग न्यूज समोर येते। अर्थसंकल्पातील टॅक्सच्या घोषणेनं मध्यमवर्गीय खुश झालेले असले तरी सुद्धा शेअर मार्केट मात्र अजूनही रुसलेलंच पाहायला मिळतंय। कारण आज बाजार उघडताच सेन्सेक्स 678.1 अंकांनी घसरून तो थेट 76,827.95 अंकांवर पोहोचलेला आहे। एनएसई निफ्टी 207.90 अंकांनी, टाटा मोटर्स, टाटा स्टील, झोमॅटो, इंडस मध्ये मोठी घसरण पाहायला मिळते। एवढंच नाही तर बाजार सुरू होताच अवघ्या काही मिनिटात गुंतवणूकदारांचे 5 लाख कोटी रुपयांचे प्रचंड मोठे नुकसान झालेले आहे। बीएसई मध्ये कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल 424 लाख कोटी रुपये एवढे होते, ते घसरून आता थेट 419 लाख कोटी रुपये झालेले आहे। तर शेअर मार्केटमध्ये ही महत्त्वाची घडामोड अर्थसंकल्पातील टॅक्सच्या घोषणेनं मध्यमवर्गीय खुश झालेले असले मात्र दुसरीकडे आपण हे चित्र पाहतोय, शेअर मार्केट अजूनही रुसलेलंच पाहायला मिळतंय। बाजार उघडता सेन्सेक्स 678.1 अंकांनी घसरलेला आहे। या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती देण्यासाठी आपल्यासोबत निनाद झारे आहेत। निनाद, आपण पाहतोय अर्थसंकल्पातील टॅक्सच्या घोषणेनंतर एकीकडे जरी मध्यमवर्गीय खुश असले तरी सुद्धा शेअर मार्केटवर फारसे काही चांगले परिणाम पाहायला मिळत नाहीयेत। याची प्रमुख नेमकी काय कारण आहेत? 2-3 महत्त्वाची कारण आहेत। एक तर अमेरिका, कॅनडा, मेक्सिको आणि चीन या चारही राष्ट्रांमध्ये जे टॅरिफ वॉर आहे ते म्हणजे अमेरिकेने या तिन्ही देशांवर अतिरिक्त आयात शुल्क लावण्याचा निर्णय घेतलेला आहे। त्यामुळे अमेरिकेची आयात या देशांकडून होणारी ती महाग होणार आहे। अमेरिकेत महागाई वाढणार आहे आणि त्यामुळे पुढच्या काळामध्ये अमेरिकेतले व्याजदर घटतील अशी परिस्थिती नाही। दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे या सगळ्यामुळे एकूणच जागतिक अर्थव्यवस्थेवर जो उतरणीचं सावट जे निर्माण झालंय त्यामुळे जगभराच्या शेअर बाजारामध्ये घसरण होते। त्याचबरोबर डॉलरच्या किमती ज्या इतर चलनांच्या तुलनेत डिसाईड केल्या जातात, तो जो डॉलर इंडेक्स असतो तो सुद्धा पुन्हा एकदा वाढायला लागलाय। तो गेले काही दिवस घसरत होता पण तो आता पुन्हा एकदा टॅरिफ म्हणजे आयात शुल्काच्या निर्णयामुळे पुन्हा एकदा डॉलर इंडेक्स वाढायला लागलाय। त्यामुळे रुपयाची आपण ऐतिहासिक घसरण बघतोय। म्हणजे परदेशी गुंतवणूकदार जे आपल्याकडे आहेत ते सातत्याने आपल्या बाजारामध्ये आता विक्री करतायत आणि हा पैसा जो आहे तो अमेरिकेत घेऊन जातात। त्यामुळे शेअर बाजारामध्ये आज आपल्याला घसरण बघायला मिळते। अर्थसंकल्प सामान्यांच्या दृष्टीने, आपल्या अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने, या सगळ्या दृष्टीने जरी चांगला असला तरी सुद्धा परदेशामध्ये होणाऱ्या घडामोडींचा परिणाम तिथूनच आलेल्या गुंतवणुकीवर आपल्या बाजारात होतोय आणि त्यामुळे बाजारात आपल्याला घसरण बघायला मिळते। त्यांनी केलेली मोठ्या प्रमाणातली विक्री ही बाजाराच्या घसरणीचे एक प्रमुख कारण आहे। प्रामुख्याने निनाद, टाटा मोटर्स, टाटा स्टील, झोमॅटो यामध्ये मोठी घसरण पाहायला मिळते। इतर कोणती नावे या यादीमध्ये आहेत? सातत्याने आपण जर गेल्या महिन्याभराचा विचार केला, जानेवारी महिनाभर जर आपण पाहिलं तर ऑटो स्टॉक्स जे आहेत ते, त्याच्यानंतर स्टील स्टॉक जे आहेत, म्हणजे चीनमध्ये टाटा मोटर्सचा एक प्रमुख भाग असलेल्या JLRचा म्हणजे जॅग्वार लँड रोवर जी कंपनी आहे ती इंग्लंडमधून ऑपरेट करते, ही टाटा मोटर्सच्या मालकीची आहे। जॅग्वार लँड रोवरचा सगळ्यात मोठा जो पार्टनर आहे म्हणजे जिथे त्या गाड्या विकल्या जातात तो देश आहे चीन। आता चीनच्या अर्थव्यवस्थेवर अमेरिकेने लादलेल्या जे कर आहेत त्यामुळे चीनच्या अर्थव्यवस्थेत कदाचित घसरण येऊ शकते आणि त्याच्यामुळे JLR वरती परिणाम होईल, म्हणून टाटा मोटर्सचा शेअर घसरतोय। त्याचप्रमाणे चीनमध्ये मंदी आली तर स्टीलच्या सेक्टरवरती परिणाम होतो, त्यामुळे टाटा स्टील घसरतोय। असे विविध प्रकारचे जे धातू क्षेत्रातले त्यामुळे आता ही शेअर मार्केट मधली परिस्थिती नेमकी कधी सुधारते हे पाहणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं असेल। धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।